हॅलो स्टुडंट, आज आपण रिंग स्ट्रक्चर डिटर्मिनेशन ऑफ फ्रुक्टोज पाहू. तर फ्रुक्टोज हा काय आहे? हा फ्रुक्टोज एक कीटोहेक्झो ग्रुप आहे. कीटोहेक्झो मॉलिक्युलर आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. तर कीटोहेक्झोस म्हणजे काय? हा साधा कार्बन शुगर आहे. साधा कार्बन शुगर आहे आणि त्याच्यात कीटोन ग्रुप हा प्रेझेंट आहे. त्याच्यात काय प्रेझेंट आहे? कीटोन ग्रुप हा प्रेझेंट आहे. तर हा जो कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे किंवा कार्बन हा जो साधा कार्बन कंपाऊंड आहे, तर हा कसा बनला आहे, याचं ओपन स्ट्रक्चर कसं आहे, याचं रिंग स्ट्रक्चर कसं आहे, हे आपण कशाने पाहणार आहोत? केमिकल ऑब्झर्वेशनने आपण त्याला पाहणार आहोत. तर फर्स्ट स्टेप त्याची माहिती आपल्याला, पहिला स्टेप काय, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की इट कंटेन्स 6 कार्बन ॲटम. तर इट कंटेन 6 कार्बन ॲटम याला आहे असं आपण म्हणू शकतो. सेकंड आहे प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता आपल्याला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पण माहिती आहे की त्याच्यात काय प्रेझेंट आहे? कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्यात काय प्रेझेंट? आपल्याला कीटोन ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे माहिती आहे. पण हे कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे आपल्याला आता माहिती आहे. पण जेव्हा आपण त्याला पाहायचं आहे की हा फ्रुक्टोज आहे की नाही, हा ग्रुप, हा जो कार्बोहायड्रेट आहे तो फ्रुक्टोज आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करू? त्याला रिएक्शन करू. तर त्याची रिएक्शन काय आहे? पहिली, जेव्हा आपण त्याला काय करणार आहे, हायड्रॉक्सिल अमीन सोबत जेव्हा आपण त्याला काय करणार आहे? रिएक्शन करणार आहोत. व्हेन इट रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमीन, तर काय मिळतं आपल्याला? ऑक्झिम मिळतं. काय मिळतं आपल्याला? ऑक्झिम मिळत आहे. जेव्हा ऑक्झिम मिळत आहे म्हणजे आपलं सेकंड पोझिशन आपल्याला काय मिळत आहे? इट फॉर्म्स अ C डबल बॉन्ड NOH ग्रुप. इथे आपल्याला ऑक्झिम मिळत आहे. कोणत्या साईडला? कोणत्या? कार्बन 2 ला मिळत आहे. म्हणून आपल्याला काय म्हणत आहे तिथे? काय म्हणत आहे? प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप इज प्रेझेंट. सॉरी, म्हणून आपण काय कन्फर्म करत आहे की प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप ॲट पोझिशन 2. म्हणजे सरळ आपण काय म्हणू विचार? फ्रुक्टोज रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमीन अँड फॉर्म्स ऑक्झिम. फ्रुक्टोज रिएक्ट विथ हायड्रॉक्सिल अमीन अँड फॉर्म ऑक्झिम. This confirms that the presence of carbonyl group. This confirms that the carbonyl group is present in the fructose. आता आपल्याला मिळालेलं आहे, काय मिळालेलं आपल्याला? कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे आपल्याला समजलं, बरोबर आहे. तर आता कार्बोनिल ग्रुप किंवा कीटोनिक ग्रुप कुठल्या पोझिशनवर आहे हे कशाने काढणार आहे आपल्याला? तर आपण त्याची प्रोसेस करू रिडक्शन. तर त्याचा प्रोसेस काय करू? आपण रिडक्शन करू. तर ऑन रिडक्शन विथ माइल्ड रिड्युसिंग एजंट, कुठला? H2Ni आणि NaBH4, सॉरी NaBH4. On reduction of fructose with the gives a mixture of sorbitol अँड मॅनिटॉल. जेव्हा आपण रिडक्शन करू याला विथ रिड्युसिंग एजंट सोबत, तर आपल्याला काय मिळत आहे? आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळत आहे, डिसऑर्बिटल आणि दी मॅनिटॉल. आता याच्यामुळे आपण काय सांगू शकतो की कार्बोनिल ग्रुप इज अ कीटोन ग्रुप ॲट C2 पोझिशन. म्हणून आणि काय म्हणत आहे? जेव्हा आपण रिडक्शन करत आहे आपल्याला हे 2 प्रॉडक्ट मिळत आहे. या 2 प्रॉडक्टमुळे आपण काय कन्फर्म करत आहे? जेव्हा आपण फ्रुक्टोजला रिडक्शन करत आहे याच्यासोबत रिड्युसिंग एजंट सोबत आपल्याला 2 प्रॉडक्ट जेव्हा मिळत आहे, तर हे आपल्याला कन्फर्म करत आहे की कार्बोनिल ग्रुप इज अ कीटो ग्रुप ॲट C2 पोझिशन. तर कार्बोनिल ग्रुप काय आहे? का कीटो ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्या कुठल्या पोझिशनमध्ये? C2 पोझिशनमध्ये. आणि म्हणून आपण काय म्हणतो त्याला? देअरफॉर फ्रुक्टोज इज क्लासिफाईड ॲज अ 2 कीटोहेक्झोज. म्हणून याला आपण काय म्हणतो? फ्रुक्टोज इज क्लासिफाईड इनटू 2 कीटोहेक्झोज. आपल्याला माहिती आहे की हा कीटोहेक्झोस आहे, पण 2 कीटोहेक्झोस काय आहे? कारण याच्यात आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळत आहे. ठीक आहे, एक हा आणि एक हा, आणि त्याच्यात 2 पोझिशनवर आपल्याला काय सांगत येतो की तो 2 पोझिशनमध्ये त्याचा काय आहे? कार्बोनिल ग्रुप हा प्रेझेंट आहे. तर याच्यावरून आपण त्याची ओपन चेन स्ट्रक्चर काय सांगू शकतो, कशी असेल?
ही त्याची ओपनची स्ट्रक्चर. ओपन म्हणजे कशी फीचर प्रोजेक्शन. CH2OH, C डबल बॉन्ड O, COHH, CHOH, COHH, CH2OH. हा त्याचा आहे फीचर प्रोजेक्शन. आता आपल्याला मिळालेलं आहे की त्याच्यात काय काय प्रेझेंट आहे. ठीक आहे, कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, कार्बन 2 मध्ये प्रेझेंट आहे, आणि हे त्याचं आपण काय पाहिलं, ओपन चेन स्ट्रक्चर पाहिलं त्याचं. तर आपण त्याचं आता रिंग स्ट्रक्चर पाहू. तर रिंग स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी तो काय करतो, स्वतःमध्येच बॉन्ड फॉर्म करतो. त्याला म्हणतात आपण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. ठीक आहे, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे कुठल्या करतं, इंटरमॉलिक्युलर विथ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे, कार्बोनिल ग्रुप कार्बन 2 चा रिॲक्ट इंटरमॉलिक्युलर विथ हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ C5. म्हणजे इथे पहा, हा C2 चा कार्बन 2 पोझिशनचा ऑक्सिजन आणि कार्बन 5 पोझिशनचा OH ग्रुप, हे दोघांमेकांना काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि रिंग फॉर्म करतात. ही 5 मेंबर रिंग ही तयार होते. तर रिंग कंटेन 4 कार्बन, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4 and कार्बन 5 and 1 ऑक्सिजन, टोटल 5 मेंबर. हा कार्बन 3, कार्बन 4, कार्बन 5, हा कार्बन 2 आणि इथे ऑक्सिजन आहे. ही किती मेंबर रिंग झाली, 5 मेंबर रिंग झाली. याला फ्युरन रिंग म्हणतात, याला फ्युरन रिंग म्हणतात. आणि म्हणून याला काय म्हणत आहे, फ्युरॅनोज रिंग. म्हणून याला काय म्हणू आपण, फ्युरॅनोज रिंग. याच्यात 4 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे, म्हणून याला म्हणतात आहे फ्युरॅनोज रिंग. ठीक आहे, तर याचा इंटर अट्रॅक्शनमुळे आपण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनने आपण काय फॉर्म केला, इथे रिंग स्ट्रक्चर फॉर्म केला. जो काही फॉर्म झाला तो झाला 5 मेंबर रिंग, त्याला फ्युरन रिंग म्हणतात, म्हणून याला फ्युरॅनोज रिंग असे म्हटलं आहे. तर याचे की पॉईंट्स काय आहे, कार्बन टू कार्बोनिल कंपाऊंड बिकम अ एनोमेरिक कार्बन. कार्बन 5 OH अट्रॅक्ट C2O. वॉटर इज इलिमिनेटेड अँड 5 मेंबर रिंग इज फॉर्म. हे या रिंग फॉर्मेशनचे 4 पॉईंट्स आहे. पहिला काय झालं, आपण त्याला ते C2 आणि C5 एकमेकाशी काय करतात, इंटरमॉलिक्युलर अटॅक होतात एकमेकाशी C2 आणि C5 पोझिशनमध्ये, आणि त्याला रिंग फॉर्म करतात. ज्या रिंगमध्ये 1, 2, 3, 4 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे, आणि ती काय म्हणताय, 5 मेंबर रिंग बनत आहे, जी की सिमिलर टू फ्युरन रिंग सारखे आहे, म्हणून याला काय म्हणतात, फ्युरॅनोज रिंग असे म्हणतात. देअरफॉर आता याला काय सांगू, याला देअरफॉर दिस सायक्लिक फॉर्म इज कॉल्ड अ डिफ्रुक्टोफॅरेनोज बिकॉज इट रिझेम्बल्स टू द फ्युरॅन रिंग. एनोमेरिक कार्बन मध्ये आपण इथे पाहिलं काय आहे, एनोमेरिक कार्बन. आता एनोमेरिक कार्बन काय आहे, in a cyclic form of D-fructose, the carbonyl compound C2 become chiral center after the ring formation. आता हे आपलं काय झालं, इथे रिंग फॉर्मेशन झालं है ना. रिंग फॉर्मेशन झाल्यावर जो कार्बन 2 आहे हा काय झाला, इट इज अ चिराल सेंटर. हा काय झालाय, चिराल सेंटर झाला. कशाचा, या रिंगचा. चिराल सेंटर झाला कशाचा, रिंगचा. आणि धिस कार्बन इज कॉल्ड, म्हणून या कार्बनला काय म्हणत आहे आपण, एनोमेरिक कार्बन. म्हणून या कार्बनला काय म्हणतो आपण, या C2 कार्बनला आपण एनोमेरिक कार्बन म्हणत आहे. कारण तो जेव्हा रिंग फॉर्मेशन झाली तेव्हा तो सेंट्रल फॉर्म झाला, तेव्हा त्याचा चिराल सेंटर फॉर्म झाला, आणि म्हणून त्याला म्हणत आहे आपण एनोमेरिक कार्बन याला म्हणत आहे. एनोमेरिक कार्बन इन फ्रुक्टोज सायक्लिक फॉर्म इज C2. कुठल्या कार्बनचा आहे, C2 फॉर्मचा. हा इट इज अ कार्बन दॅट वॉज द कार्बोनिल कंपाऊंड इन द ओपन चेन फॉर्म. 2 anomers are possible, alpha and beta, depending on the position of OH at C2. आता याच्यात आपण काय पाहिलं की हा चिराल कार्बन आहे. ठीक आहे, हा जो कार्बन आहे C2 कार्बन आहे, हा काय आहे, चिराल फॉर्मेशन आहे, म्हणजे हा सेंटर पॉईंट आहे, एनोमेरिक कार्बन आहे. पण हा कसा आहे, इट फॉर्म्स अल्फा आणि बीटा, हे 2 फॉर्म करतात. 2
ॲनॉमर्स फॉर्म करतात, अल्फा आणि बीटा. तर हे डिपेंड कशावर आहे, त्याचे OH ग्रुपवर. त्याचे OH ग्रुपवर हे डिपेंड आहे. जर त्याचा OH ग्रुप हा खाली असेल तर तो कसा असेल, अल्फा. आणि जर OH ग्रुप हा वरती असेल तर तो झाला बीटा. ठीक आहे. OH ऑन C2 इज अन ऑपोजिट साईड. हा OH जर त्याच्या COच्या अपोजिट साईड असेल तर अल्फा, त्याच्या सेम साईडवर असेल तर बीटा. हे त्याचं झालं आपला काय म्हणू याला, ॲनॉमेरिक कार्बन. याला ॲनॉमेरिक कार्बन का म्हटलं आहे, ठीक आहे, समजलं एवढं. का म्हटलं त्याला ॲनॉमेरिक कार्बन, कारण जेव्हा हा सायक्लिक फॉर्ममध्ये आला तर कार्बन 2 काय झाला, हा सेंट्रल कार्बन झाला. सेंट्रल चिराल सेंटर झाला. काय झाला, हा चिराल सेंटर झाला आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द रिंग, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲनॉमेरिक कार्बन. आता या ॲनॉमेरिक कार्बन असल्यामुळे याच्यात 2 टाईप्स ऑफ काय म्हणले ॲनॉमर्स होता. याच्यात 2 टाईप्स ऑफ ॲनॉमर्स होता. ॲनॉमर्स कशावर डिपेंड आहे, या OH ग्रुपवर. कशावर डिपेंड आहे, याच्या OH ग्रुपवर आहे. तर OH कशावर डिपेंड आहे, जर हा CH2Oच्या अपोजिट असेल तर अल्फा आणि या सेम साईडवर असेल तर बीटा. ओके. हे त्याचे 2 आहे फायनल स्ट्रक्चर. हॅवर्ट्स प्रोजेक्शन म्हणजे रिंग स्ट्रक्चरमध्ये. हॅवर्ट्स प्रोजेक्शन म्हणजे काय, ज्याची रिंग स्ट्रक्चर. आणि फीचर प्रोजेक्शन म्हणजे साध्या चेन स्ट्रक्चरमध्ये. ओके. हे दोन्ही आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्ही काढून पाहाल. ठीक आहे. आता आज पुरता एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरला. जर तुम्हाला याच्या नोट्स हव्या असतील तर माझा फोन नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या फोन नंबरवर मला व्हॉट्सॲप करू शकता. मी तुम्हाला त्याची फीज सांगेल आणि तुम्हाला नोट्स देऊन देईल. ओके, बाय, थँक्यू.